इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज आपण माऊलींची म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलीजींची जयंती साजरी करतो आहोत. या निमित्तानं आदरणीय वामनराव देशपांडे यांचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. काकांचा वाढदिवस आहे 2 दिवसात. त्याआधी आपण आज सगळेजण मिळून काकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांना सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, निरामय आयुष्य अशा सगळ्या गोष्टी लाभू दे म्हणून प्रार्थना करूया. मी अनुपमाला विनंती करते की तिच्या गोड आवाजात तिने काकांना शुभेच्छा द्याव्या. अनुपमा. सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवति मङ्गलं जन्मदिनं तव भवति मङ्गलं जन्मदिनं जीवेत शरदा शतं शतं जीवेत शरदा शतं शतं तव भवति मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवति मङ्गलं जन्मदिनं भवति मङ्गलं जन्मदिनं तव भवति मङ्गलं जन्मदिनं. शतकोटी प्रणाम काकांना आराधना दीपच्या वतीने. काका नेहमी म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली हा माझा श्वास आहे. आज ऋषालीला मी विनंती करते इथे की तिने 2 शब्द काकांबद्दल बोलावेत. नमस्कार प्रथम सगळ्यांना. आत्मवंदन ताई, अनघाताई, ऋताताई. आठवड्यात 31 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. 80 पूर्ण होऊन ते 81व्या वर्षात पदार्पण करतायत. म्हणून आज थोडं परत जरा थोडस त्यांच्याबद्दल थोडं बोलते आणि मग आपण त्यांचे अमृत वचन ऐकूया. माझं श्रद्धास्थान. काही माणसं जन्मतःच बुद्धिमान असतात. त्यांचा जन्मच जणू इतरांना मदत करण्यासाठी झालेला असतो. समाजाचं कल्याण करण्यासाठी परमेश्वरच जणू त्यांच्या रूपानं पृथ्वी तलावर अवतार घेतो. असेच एक संत साहित्यावर 50 वर्ष अथक लेखन करणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच माझे गुरुवर्य श्री वामनराव देशपांडे उर्फ बाबा. बाबांनी 41 वर्ष रिझर्व्ह बँकेत अतिशय प्रामाणिकपणे सेवा करून त्या जोडीला साहित्य, काव्यक्षेत्र आणि अध्यात्म या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन नेत्रदीपक यश कमावलं. ज्ञानेश्वरी, दासबोध, नवनाथ भक्तिसार, अमृतानुभव, भागवत, संत तुकाराम अशा अनेक दुर्मिळ ग्रंथांवरील भाष्य पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून पहाटेच्या प्रहरी प्राजक्ताच्या सड्यासारखे आनंद मठात नित्य बरसत असतं. ज्ञानेश्वरी हा बाबांचा अतिशय आवडता ग्रंथ आहे. माऊली हा त्यांचा श्वास आहे. माऊलीवर बाबा बोलायला लागले की जणू नादब्रह्मच त्यांच्या मुखातून पाझरत असल्याचं जाणवतं. माऊलीच्या कोणत्याही ओवीवर बाबा आम्हाला तासन तास न थकता त्यांचं अमृत वचन ऐकवत असतात. परमपूज्य राघवेंद्र स्वामी हे बाबांचं आराध्य दैवत. बाबा नेहमी म्हणतात, स्वामीच माझ्या मुखातून नित्य बोलत असतात. ज्ञानेश्वर माऊलीचं ईश्वरीय ज्ञान त्यांच्या मुखातून ऐकताना जणू सरस्वतीच हृदयातून प्रगट झाल्याचा भास होतो. माझे बाबा गुरुवर्य म्हणजे सगळ्यांच्या आनंदासाठी झटणारे, चालते बोलते शब्द ब्रह्मच आहेत. त्यांची अमृतवाणी नेहमी सर्वांच्या अंतःकरणाला आनंदाचा स्पर्श देणारी असते. त्यांची चिंतन सूत्र ही समर्पक आणि शाश्वत अर्थाने घातलेली असतात. त्यांचं जगणं म्हणजे अक्षर ब्रह्माच्या सहज अवस्थेत विवरून सिद्ध ज्ञानाचं उसळतं कारंजच जणू सतत उसळत असतं आणि आमच्या सर्वांसाठी लेखणीतून साकार होत असतं. माऊली म्हणते, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. या स्थितीचे प्रत्यंतर त्यांच्या बोलण्यातून नित्य येत असतं. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशी स्थिती होते की घेता किती घेशील दो कराने. आम्हा साधकांना शुद्ध ज्ञानगंगेत ती न्हाऊ घालत असते. सगळ्या येणाऱ्या साधकांना कर्मकांडात कोणत्याही कर्मकांडात न अडकवता ते सतत ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाने प्रवास कसा होईल याची दिशा दाखवत असतात. ज्ञानोत्तर भक्तीच्या खुणा आम्हाला समजून सांगत असतात. निष्काम गुरुभक्ती, अविचल श्रद्धा, नामाचं अखंड चिंतन आणि पूर्ण श्रद्धा गती याचं जीवनातलं महत्व सांगतात. बाबांचं आणखी एक वैशिष्ट्य
म्हणजे त्यांना अखंड असलेला नवनिर्मितीचा ध्यास, मग तो साहित्य क्षेत्रातला असो किंवा अध्यात्म क्षेत्रातला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयाच्या वेळी जगाला ज्ञानाच्या किरणांनी प्रकाशमान करणारे ते एक ज्ञानसूर्यच आहेत. ज्ञानेश्वर माऊलीचं तत्वज्ञान त्यांच्या रोमारोमात साठलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जगण्याचा दृष्टिकोनही विशाल आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, ही आजची त्यांची स्थिती आहे. त्यांच्या या अथक लेखनाला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या अमृतवाणीतून 125 पुस्तकांची निर्मिती झाली असून त्यांच्या वाढत्या या लेखन कार्याला माझे शतशः प्रणाम. बाबांच्या प्रत्येक आत्मप्रबोधनातून अंतःकरणपूर्वक निघालेली वाणी म्हणजे साधकांना दिलेला आत्मबोधच आहे. असे हे माझे बाबा आणि गुरुवर्य यांचा दिनांक 31 ऑगस्ट रोजी 80वा वाढदिवस आहे. त्यांच्याकडून असेच उत्तुंग लेखन घडो, जेणेकरून समाजाला नवीन विचारधारा मिळेल. अद्वैत ग्रंथ साहित्यातून मनुष्य जन्माचं रहस्य उलगडेल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांच्या वामन अवतार रूपामुळे सगळ्यांचा मानवी जीवनाचं सार्थक होईल. शेवटी मी एवढंच म्हणेन, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. आज त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त माझी ही कृतज्ञतेची ओंजळ. नमस्कार. आता आपण मी 4 शब्द बोलून पूर्ण झालेले, त्यांची आपण छान माऊलीवरचा अमृतवाणी ऐकूया, ही विनंती. पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्मरताय च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे आपादमौळी पर्यंतम गुरुनाम आकृते स्मरेत् तेन विघ्नां प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथम् मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीराम श्रीराम श्रीराम. ओम श्री सद्गुरु श्री राघवेंद्राय त्वामहं शरणं गतः आयुरारोग्यम ऐश्वर्यम दत्वा तुम रक्ष रक्षणम. श्रोते हो, मी तुम्हाला नमस्कार करतो. आज माझं परम भाग्य की आमची लाडकी लेक वैशाली हिने आज मी ज्ञानेश्वरीवर बोलावं अशी इच्छा प्रकट केली. खरं म्हणजे मी ज्ञानेश्वरीवर बोलावं अशी इच्छा प्रकट करावी लागत नाही. मला कोणी नुसतं सांगितलं, आज्ञा केली की ज्ञानेश्वरीवर बोल, तर मी खडबडून जागा होतो आणि बोलायला लागतो. कारण माझ्या आयुष्यातलं एकमेव ध्येय असं आहे की गीता आणि ज्ञानेश्वरी या 2 ग्रंथांच्या सहवासात शेवटचा श्वास सोडावा. कारण मी आतापर्यंत खूप वाचन केलं, संत साहित्याचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरांपासून समर्थांपर्यंत 5 जे मोठे संत झाले आपल्या महाराष्ट्रात, त्या सर्वांचा मी कसून अभ्यास केलाय. पण माझ्या लक्षात आलं या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कुठला संत असेल तर तो आमचा लाडका ज्ञानदेव आहे. ज्ञानदेवांचं नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ हिंदुस्थानात नव्हे, तर संबंध जगभर पोहोचलेलं हे नाव आहे. आणि याचं कारण काय तर गीता आणि ज्ञानेश्वरी. एक लक्षात घ्या, गीता हा भगवंताच्या मुखातून बाहेर पडली आणि त्या गीतेवरचं भाष्य जे ज्ञानेश्वरी हे ज्ञानदेवांच्या पवित्र मुखातून बाहेर पडलं. कधी कधी असं मनात येतं की ज्ञानदेव हे भगवान कृष्णाचा मानवावतार आहे की काय असं वाटावं, असं सगळं ते व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे भगवंताने अर्जुनाला प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जो उपदेश केला, काय उपदेश केला की तू युद्ध कर, तुझं कर्तव्य आहे, कर्तव्यापासून च्युत होऊ नकोस. हा मोलाचा संदेश देण्यासाठी भगवंताने 700 श्लोकांची गीता प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपला लाडका शिष्य अर्जुन याला सांगितली. आणि ती भगवद्गीता 700 श्लोकांची जी भगवद्गीता आहे ती जगभर पोहोचली. हा जगातला एकमेव ग्रंथ असा आहे की ज्याची जगात सगळ्या भाषेत भाषांतर झालेली आहेत. गीता ठाऊक नाही आध्यात्मिक क्षेत्रातल्या कुणालाही, असं कधी होणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा, अशा या ज्ञानदेवावर, अशा या आमच्या ज्ञानदेवाने नेवाशाला आपल्या गुरुच्या आज्ञेनं गीता भाष्य केलं, ती आपली लाडकी ज्ञानेश्वरी. एक लक्षात घ्या की ज्ञानदेवांचं गुरु प्रेम आहे
ते ओतो जाणार आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे गुरु शिष्यांच्या ज्या जोड्या झाल्या आजपर्यंत त्यात कृष्णार्जुन आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ही एक जोडी आहे. आणि निवृत्तीनाथांनी त्याला नेवाशाला सांगितलं की तू माहुली ज्ञानोबा, तू बाकी काही करू नकोस. ही जी आज्ञा जनता समोर बसली आहे त्यांना ज्ञान दे आणि भगवद्गीता त्यांना सोपी करून सांग. आणि गुरुची आज्ञा पाळून जेव्हा ज्ञानदेवाने नेवाशाला मंदिरामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये जो षटकोनी खांब होता लाकडी याचा लोखंड दगडाचा, तो काळ्याभर दगडाला आपली शुभ्र पाठ टेकवून निवृत्तीनाथांच्या म्हणजे आपल्या गुरूंच्या आज्ञेने जेव्हा कथन करायला सुरुवात केली तेव्हा आश्चर्याला जिव्हा फुटल्या. आश्चर्यालाही आश्चर्य वाटलं. सगळं आश्चर्य मंत्रमुग्ध झालं. अशी ही गीता भाष्य होतं. आणि हे आपलं भाग्य आहे की आपल्यापर्यंत गीता 700 वर्ष उलटून गेली ज्ञानेश्वरीला. त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या सर्वांपर्यंत गीता येऊन पोहोचली. वास्तविक गीतेचा जन्म 5,000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर झाला होता. पण ज्ञानदेवाने गुरुआज्ञेने गीतेवर भाष्य केलं आणि ते जे भाष्य आहे त्याला अमरत्व प्राप्त झाले. लक्षात घ्या, भगवंताच्या मुखातून गीता बाहेर आली म्हणून ती अमर झाली आणि ज्ञानदेवांच्या मुखातून गीतेवरचं भाष्य आलं म्हणून ज्ञानेश्वरी अमर झाली. अशा या ज्ञानेश्वरीवर मी बोलावं अशी आमची लाडकी लेक ती मला म्हणाली की तुम्ही जरा ज्ञानेश्वरीवर बोला ना आमच्यासाठी. तर मी तिला म्हटलं की ज्ञानेश्वरी बोल, हे सगळ्यांची विनंती करायला नको, आज्ञा करायची, बोला म्हणजे मी बोलणार. कारण का ज्ञानेश्वरी हा माझा काळजाचा ठेका आहे. ज्ञानेश्वरी हा माझ्या आयुष्याचा श्वास आहे. त्यामुळे मी आजपर्यंत माझ्या कल्पनेप्रमाणे गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरीच्या सहवासात आहे. मला समजत असल्यापासून म्हणजे मी 10वीत असल्यापासून माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 12वा अध्याय आला ज्ञानेश्वरीचा. तिथपासून माझी नाळ ज्ञानेश्वरीशी जोडली गेली. पण नंतर नंतर हळूहळू मी ज्ञानेश्वरीमय व्हायला लागलो. आणि इतकं मला वेळ लागलं की मला असं वाटलं की जगातला सर्वोत्तम ग्रंथ कुठला, तर गीते पाठोपाठ ज्ञानेश्वरी आहे. तर अशा या ज्ञानेश्वरीवर मी थोडस बोलणार आहे. विशेषतः गीतेमधला जो 12वा अध्याय आहे तो भक्ती योग आहे. आणि ज्ञानदेवानी जे भक्ती योगावर भाष्य केलंय ते इतकं अप्रतिम आहे की तुम्हाला खरंच सांगतो असं वाटतं की आपण फक्त 12व्या अध्यायावर बोलावं. परंतु एवढं तासाभरात 12वा अध्याय आटपणार नाही. तरी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला 12व्या अध्यायाची महती सांगेन. एक लक्षात घ्या की अध्यात्मात भक्ती हा गाभा आहे आणि ज्ञान हा त्याची कणा आहे. त्या भक्तीचा कणा काय आहे तर ज्ञान आहे. आणि भक्तीचा पाया काय आहे, अध्यात्माचा पाया काय तर भक्ती योग आहे. आणि ह्या भक्ती योगावर माऊलींनी जे भाष्य केलंय त्यावर आपण एक थोड्या वेळ बोलणार आहोत. तर ही ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय भक्तियोग. आता त्या भक्तियोगाची सुरुवात ज्ञानदेवाने गुरुस्तवनाने केली आहे. एक लक्षात घ्या की ज्ञानदेव जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंचे पाय धरलेत. म्हणजे असं चित्र आहे की नेवाशाला जेव्हा मोहिनीराजाच्या मंदिरात ज्ञानदेव येऊन बसले तर समोर निवृत्तीनाथ बसलेले होते. त्यांनी निवृत्तीनाथांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं आणि त्यांनी आज्ञा केल्यावर त्यांनी आपले भाष्य करायला सुरुवात केली. ज्ञानदेवांचं अंतःकरणपूर्वक सर्वांना सांगणं एकच आहे की माझं भाष्य नाहीये, ही माझ्यावर असलेली गुरुकृपा आहे. आणि ज्ञानदेवांच्या सहवासात आल्यावर आपल्याला महत्वाचं काय कळतं, तत्वज्ञान राहिलं बाजूला, पण आपल्याला कळतं काय की गुरुवर कसं प्रेम करावं
ते ज्ञानदेवांकडून शिकून घ्यावं. असं गुरुप्रेम तुम्हाला त्या संबंध आध्यात्मिक आयुष्यात मला कुठेही दिसलं नाही. ते गुरुप्रेम कृष्णार्जुनामध्ये दाखवतात, सांगतात, पण तिथे काय झालं, अर्जुनापेक्षा कृष्णाचं अर्जुनावर जास्त प्रेम होतं. इथे ज्ञानदेवांचं निवृत्तीनाथावर म्हणजे इथे शिष्याचं आपल्या गुरुवर अतिशय प्रेम आहे. म्हणून त्यांनी 12व्या अध्यायाची सुरुवात करताना पहिली योधी उभी घेतलीये, ती फार महत्वाची आहे. गुरुचं स्तवन कसं करावं, कसा त्याचा जय जयकार करावा, हे त्याच्यावरून कळतं. पहिली ओवी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, ही पहिली ओवी आहे. या ओवीचा अर्थ काय आहे, तर ज्ञानदेवांचं एक वैशिष्ट्य होतं की जेव्हा ते नेवाशाला त्या षटकोनी काळ्या भोर दगडी खांबाला पाठ टेकून बसली आपली अद्वैताची पाठ, तर समोर सद्गुरू शांत बसलेले होते, चरण मांडी घालून ध्यानस्थ बसले होते. त्यांचं पूर्ण लक्ष ज्ञानदेवांच्या वाणीवर फिरलं होतं. कारण का, निवृत्तीनाथ ते गुरु आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्या शिष्याच्या हातून आज फार मोठा चमत्कार घडणार आहे. त्याला माहिती होतं, शेवटी ते गुरु आहे तो. म्हणून जेव्हा ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य एक होतं की समोर गुरु बसलेला असताना ज्ञानदेव वारंवार जागेवरून उठायचे आणि त्यांच्या चरणांवर डोकं ठेवायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि पुन्हा आपल्या आसनावर येऊन बसून भाष्याला सुरुवात करायची. तर त्याने 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिली जी ओवी म्हटली आहे ती अतिशय महत्वाची आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, भाष्य ऐकतो, पण आपण ज्ञानेश्वरीत गुंतून जात नाही. जोपर्यंत आपण ज्ञानेश्वरीत गुंतत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरीतलं अंतर सौंदर्य आहे, त्यातलं जे ज्ञान सौंदर्य आहे, त्यातलं जे तत्वज्ञान आहे, हे कळत नाही. म्हणून आपण तासाभरात जास्तीत जास्त काय करणार आहोत की आपण ज्ञानदेवांवर प्रेम कसं करावं. आता ज्ञानदेवांवर म्हणजे ज्ञानेश्वरावर जर प्रेम करायचं असेल तर प्रथम आपलं गीतेवर प्रेम पाहिजे. गीतेवर प्रेम पाहिजे म्हणजे भगवंतावर प्रेम पाहिजे. आणि परमेश्वरावर प्रेम असल्याशिवाय, निश्चिम प्रेम असल्याशिवाय तुम्ही कधीही अर्जुनाच्या मानसिक अवस्थेत जाऊ शकणार नाही. एक ज्ञानेश्वरांची फार सुंदर ओवी आहे. अहो अर्जुनाची पांती परिसुनाया योग्य होती. लक्षात घ्या, एका ओवीमध्ये ज्ञानदेवाने किती सुंदर सांगितलं. अहो अर्जुनाची पांती, पांती म्हणजे पाठ किंवा पंगत. जर तुम्ही जर अर्जुनाच्या पंक्तीत बसलात, भक्ती पंक्तीत बसलात, अहो अर्जुनाची पांती परिसुनाया योग्य होती. योग्य म्हणजे अर्जुन जसा भगवंताच्या मुखातून गीता बाहेर मुखातून गंगेसारखी गीता बाहेर आली शुद्ध स्वरूपात, ते जशी कृष्णाची गीता अर्जुनाने ऐकली तसे ज्ञानदेव आपल्या श्रोत्यांना सांगतायत. तुम्ही माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, कारण ती सगळी भगवंताची वाणी आहे, माझी वाणी नाहीये. म्हणून ते म्हणतात, ते आपल्या गुरुला म्हणतात, म्हणून ते आपल्या गुरुला म्हणतात की हात जोडतात आणि म्हणतात की म्हणजे ते बोलणं जे आहे ज्ञानदेवांचं, त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी असं केलंय की त्याने आपले हात जोडले निवृत्तीनाथांना, म्हणजे आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला, पुन्हा उठले, पुन्हा त्यांचे चरण धरले, घट्ट चरण धरले. का धरले पुन्हा, तर त्यांना गुरुचे आशीर्वाद हवे होते. गुरुने आशीर्वाद दिल्याशिवाय ते त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नसे. खूप वेळेला ते गुरुस्तवनात इतके रमून जायचे की स्वतः सद्गुरू म्हणायचे, अरे बाबा माझी स्तुती पुरी कर. जी लोक समोर बसली आहेत त्यांना गीता ऐकायची आहे, माझं कौतुक ऐकायचं नाहीये. आणि असं म्हटलं की हे कौतुकाचे बोल आहेत असं समजून ज्ञानदेवांना अतिशय आनंद व्हायचा. आणि अशा वेळेला 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला
त्यांनी पहिली जी ओवी सांगितली ती फार महत्वाची आहे. या दृष्टिकोनातनं आपल्याला त्या ओवीकडे पाहायला पाहिजे की कृतज्ञता काय असते, गुरुच्या प्रती कृतज्ञता कशी असते, हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण जर ज्ञानादेव होऊ शकलो नाही मनाने, तर आपल्याला ज्ञानेश्वरी कळणार नाही. म्हणून ते म्हणतात, गुरुचं वर्णन करतायत. कारण का, गुरु ध्यानस्थ बसलेत. म्हणजे त्यांना असं वाटलं की इतके ध्यानस्थ बसलेत की त्यांचं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही, म्हणून ते सारखं वारंवार त्याचा उल्लेख करतात. काय करतात की तो जागृतावस्थेत यावा. तसं काही नसतं. त्यांची समजूत झाली ती की इतका म्हणजे लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय, हे निवृत्तीनाथांकडून शिकून घ्यावं. ते इतके ध्यानस्थ बसले होते की ज्ञानदेवांचा श्वास सुद्धा टिपत होते ते. तर हे सगळं वर्णन लक्षात घेऊन गुरु शिष्य नातेसंबंध कसे असतात त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच केलंय. ते असं, जय 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 शुद्ध आहे. काय होतं की अरे सद्गुरुराया, तू अंतःकरण गंगेसारखं शुद्ध आणि पवित्र आहे. आणि तू कसा आहेस, तर तुझ्या मुखातून जेव्हा आशीर्वाद बाहेर पडतात तेव्हा मला असं वाटतं की माझ्या चांदणे पसरतय, पाझरतय. चांदण्यांच्या शीतलता तुझ्या नजरेत आहे. म्हणून ते म्हणतात की तू ध्यानस्थ बैस, पण मधून मधून माझ्याकडे पहा. तुझे आशीर्वाद असले, तू नुसतं स्मित हास्य जरी केलंस तरी मला हजारो हत्तींचं बळ मिळतं. ही ज्ञानदेवांची भाषा आहे, लक्षात घ्या. हा त्यांचा भाव आहे. आणि असा भाव जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंविषयी व्यक्त करतो तेव्हा आपल्याला ज्ञानदेवांचं रहस्य कळतं. तर जय जय शुद्ध आहे म्हणजे काय, अरे माझ्या सद्गुरुया, तू इतका शुद्ध आहेस, इतका पवित्र आहेस की गंगा वाहती असं वाटतं, इतका तू पवित्र आहेस. बरं, तुझं कसं आहे की तुझं अंतःकरण तर शुद्ध आहे, परंतु या संपूर्ण मानवी विश्वामध्ये तुझ्यासारखा उदार कोणी नाहीये. म्हणजे पहिल्यांदा कौतुक कसं केलं बघा, की तू इतका उदार आहेस की जे मी मागेन ते तू मला देशील. आता ज्ञानदेव गुरुकडे काय मागणार हो, आशीर्वादच मागणार ना. एक लक्षात घ्या, आपण जर शिष्य असलो तर आपलं काम काय आहे की गुरुकडे त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं. त्याने आपल्या माथ्यावर हात ठेवला की असं वाटावं की जगातली सगळी सुख आपल्याला मिळाली. आणि मग त्यावेळेला त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते कृतज्ञते शब्द असतात. कळलं का, म्हणजे गुरुने एकदा का शिष्याच्या माथ्यावर हात ठेवला की तो जो स्पर्श आहे त्या स्पर्शातनं सगळी शक्ती तो त्या शिष्याला देत असतो. म्हणून असं हे सगळं ज्ञानदेवानं कळलेलं आहे. म्हणून ते निवृत्तीनाथांना म्हणता येते. हे हा जो सगळा संवाद आहे तो ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांचं कौतुक करायला सुरुवात केली. त्यांना असं उगीच वाटत होतं की आपले गुरु इतके ध्यानस्थ बसलेत की त्यांच्यापर्यंत आपले शब्द पोहोचतील का, अशी त्यांना एक मनात शंका होती. पण तसं काही नाहीये. जय जय शुद्ध. एक लक्षात घ्या, आपण एखादी ओवी वाचतो तेव्हा आपल्याला त्यातले अंतरप्रवाह कळायला पाहिजेत. आता त्याने काय वर्णन केलंय, जय जय शुद्ध म्हणजे काय, माझे सद्गुरू राया, तू इतका शुद्ध आहेस, इतका पवित्र आहेस की गंगा नदी वाहती असं मला वाटतं. गंगेचं पावित्र्य, शुद्धता जी आहे, जे पुण्य आहे, ते सगळं तुझ्या अस्तित्वात आहे. आणि तो अतिशय उदार आहेस. म्हणजे आपल्या शिष्याना तू काहीही देतोस, इतका तू उदार आहेस. तू तुझ्या शिष्याना कधीही नाराज करत नाही. म्हणून हे सद्गुरुराया उदारा, मी तुला मनापासून नमस्कार करतोय. कारण का, कारण तुझ्या एका नजरेमध्ये इतका आनंद चांदण्यांसारखा पाझरतोय की ती नजर प्यावीशी मला वाटते. तसं चकोराला चांदणे प्यावंसं वाटतं, तसं मला तुझी नजर प्यावीशी वाटते. आणि तुझा आनंद कसा आहे, तसा पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांचा वर्षाव व्हावा आणि तो जो आनंद मिळावा, तसा तुझ्या नजरेचा मला आनंद मिळतोय. आता बघा, एका ओवीवर आपण किती सांगतोय. तुम्हाला असं वाटेल की अहो फार सांगताय का, नाही नाही, आपल्याला
त्या ओवीचा गर्भितार्थ, त्यातला भावार्थ, त्यातले सगळे भावच जे आहेत गुरुप्रतीचे, हे कळायला पाहिजेत. नुसते ज्ञानेश्वरी वाचून, नुसतं भाष्य ऐकून समाधान करून कधी घेऊ नका. तर ज्ञानेश्वरी हा तुमचं काळीज व्हायला पाहिजे, तुमचा श्वास व्हायला पाहिजे. तुमचा श्वास एकदा का तो झाला की तुमचं आयुष्य कसं बहरून येतं बघा. आणि त्यासाठी पहिल्यांदा गुरुवर निश्चित प्रेम करा. गुरु हा परमेश्वराचा प्रत्यक्ष अवतार असतो. याचा अर्थ काय की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. मग त्याला कसा अनुभवायचा? आपली इच्छा आहे सद्गुरूंना परमेश्वराचं दर्शन व्हावं, पण ती इच्छा पुरी होईल का? तर नाही होणार. कारण निर्गुण निराकार आहे, वारा आहे, त्याचा अनुभव घेता येतो. पण वारा डोळ्याने कधी पाहता येतो का? नाही, तो पाहता येत नाही. फुलातला सुगंध आपण अनुभवतो, पण फुलातला सुगंध आपण पाहू शकतो का? नाही. मग आपण काय पाहतो? तर फुल पाहतो. फुल पाहिला की सुगंध कळतो. तसं सद्गुरूची कृपा झाली आहे आपल्यावर, हे कसं कळतं? हे एका ओवीतनं ज्ञानदेवाने सांगितले. म्हणजे काय? तुझी माझ्यावर एकदा दृष्टी फिरली की त्यातनं चांदण्यांचा वर्षाव होतो. आणि त्या चांदण्यांचा वर्षा कसा आहे? अविरत आहे, तो थांबत नाहीये. हे चांदणं असं आहे की ते माझ्या तळहात मला मिळणार आहे. मी जोपर्यंत आहे सद्गुरूला तुझ्या सहवासात, तोपर्यंत मला काहीच काळजी नाही. कारण तू नुसतं माझ्याकडे पाहिलंस तरी मला ज्ञान मिळतं. तू नुसतं पाहिलंस तरी गीता भाषा काय आहे, गीता काय आहे, हे मला तुझ्या नजरेने कळतं. तू मला नजरेने गीता समजावून सांगितलीस, त्यासाठी मला काही ऐकावं लागलं नाही. म्हणून ते एक अनवरत आनंद आहे. म्हणजे काय आहे ह्याचा अर्थ काय? अनवरत आनंद आहे. चांदणं बरसतं, पण ते रात्रीपुरतं हो, दिवसा नाही. अहोरात्र चांदणं अनुभवायला मिळणं हे केवढं भाग्य आहे हो. तुम्ही 24 तास जर चांदण्यांचा अनुभव घेतलात तर काय आनंदाला बहार येईल. तसं चांदणं बघितल्यावर जो आनंद मिळतो, तसा आनंद सद्गुरुराया तुझ्या नजरेने मला मिळतोय. तुझा आनंद तो नजरेतला आहे, त्याचा वर्षाव माझ्यावर होतोय. जसा चांदण वर्षाव होतो, तशा सद्गुरुराया तुझ्या प्रेमा दृष्टीचा माझ्यावर वर्षाव होतोय. पुन्हा ऐका, जय जय शुद्धे म्हणजे काय? जय जय शुद्धे. सद्गुरुराया तू इतका शुद्ध आहेस की शुद्धाची व्याख्या करायची झाली, मी म्हणेन की सद्गुरुराया म्हणजे आमचं सुख आहे. ते आमचं तो उदार आहे. नुसता तो स्वतःपुरता सुख ठेवत नाही, तो त्याच्यापाशी असलेला आनंद मला प्रेमाने अर्पण करतोय, त्याचा अनिवर वर्षाव करतो. एक पुढची ओवी आहे ना, तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक ओवी ज्ञानेश्वरीतली पुढची ओवी पाठीमागची त्याला कनेक्टिंग असते. उगीच ओवीसाठी ओवी नाहीये. पुढची ओवी काय आहे? विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताटी, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. काय सुंदर आहे हो. याचा अर्थ समजून घ्या. अर्थ सोपा नाहीये. नुसता शब्दार्थ सांगून ऐकून अर्थ नाही कळणार. आपल्याला त्यातला जो गुढार्थ आहे, माऊलीची ताकद कळते. कुठली ताकद कळते? तर माऊलीचं गुरुप्रेम काय आहे, कुठल्या ताकदीचं आहे, हे या एका ओवीवरनं कळतं. विषय वेळे नुठी म्हणजे काय? हे विषयरूपी आमच्या आयुष्यातले जे सर्प आहेत, आमच्या भोवती सगळे कसले सर्प आहेत? तर विषयाचे सर्प आहेत. विषय म्हणजे प्रत्येक माणूस हा विषयासक्त आहे. लक्षात घ्या, काहीतरी विषय असतोच. निर्विषय होणं हा अध्यात्माचा गाभा आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात विषय व्याटे मिठी, म्हणजे जे आमच्या ज्या इच्छा आकांक्षा हे जे विषय आहेत, सर्व प्रकारचे जे विषय आहेत, त्याची आम्हाला मिठी बसली आहे. ती इतकी घट्ट मिठी आहे की ती सुटत नाही हो. बघा, आपल्याला हे माहिती सुद्धा नसेल की मिठीचा अर्थ असा असतो. म्हणजे माणसाला मिठी विषय वासनेची जेव्हा बसते, तेव्हा त्याचं आयुष्य बेचेराक होतं. लक्षात घ्या, या एका वाक्यावरून, एका शब्दावरून ज्ञानदेवानी त्याचा अर्थ सांगितलाय. काय सांगितलंय?
विषय व्याळे मिठी. म्हणजे काय, हा जो विषयरूपी सर्प आहे, हा सर्प आहे, हा अदृश्य सर्प आहे विषयरूपी. तो दंश करतो आपल्याला. सर्पाने एकदा दंश केला की मृत्यू नक्की आहे. लक्षात घ्या, जर तो विषारी सर्प असेल तर नुसता दंश केला की तुम्ही मरता, काही करावं लागत नाही. तसं हा जो विषयरूपी सर्प आहे त्याला दंश सुद्धा करावा लागत नाही. नुसतं पाहिलं तुमच्याकडे, जीभ हलवली, लटलडली, तरी तुम्ही मृत्यू पडाल. त्यासाठी विष त्याला ओकार सुद्धा लागत नाही. इतका विषयरूपी सर्प मूळ सर्पापेक्षा देखील वाईट आहे. त्याचं विष असं आहे की जे अनेक जन्म तुम्हाला पुरेल, तुम्ही जिवंतच होणार नाही. तर विषय व्याळे मिठी, ही विषयासक्तची मिठी आहे आपल्याला प्रत्येकाला आहे. ती मिठी इतकी घट्ट आहे की ती सुटत नाही. म्हणून म्हणतो, दिलेली या नुठी ताठी, त्या विषय वासनेची मिठी इतकी घट्ट बसलेली आहे की तिचा विळखा एखाद्या सर्पाचा विळखा सुटेल, पण विषय वासना रूपी जो सर्प आहे त्याचा विळखा कधीच सुटत नाही. म्हणून ते म्हणतात की जी 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 विषय वासनेची घट्ट मिठी मला बसलेली आहे, त्यामुळे मला जी मूर्छा आली आहे त्या वासनेची, विषय वासनेने जो दंश केलाय त्याची मूर्छा जी मला आली आहे, त्या मूर्छेतून मी कधी बाहेरच येणार नाही. बघा, एवढा सोपा अर्थ नाहीये, आपण समजून घेऊया. विषय वासनेचा नुसता दंश झाला तर तुम्ही मृत्युमुखी पडता. याचा अर्थ काय, की प्रत्यक्ष दंश करायला नको. विषय वासना ही अशी गोष्ट आहे मानवी जीवनामध्ये, कोणीही विषयमुक्त नसतो. अगदी ज्ञानदेव तुकोबा सारखे जे संत पोहोचलेले संत आहेत, रामदास स्वामी त्यांच्यासारखे जे संत पोहोचलेले आहेत, ते विषय वासनेच्या मिठीतून सुटलेले आहेत. कळलं का? तुम्ही आम्ही नाही सुटलोय. आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाची विषय वासनेची घट्ट मिठी बसलेली असते, आणि ते घट्ट मिठी न सोडवता आपण अध्यात्माकडे जातो. आणि त्यामुळे आध्यात्मिक विचार ऐकायला आवडतात पण जगता येत नाहीत. कारण का, ती मिठी आहे ना, ती अदृश्य मिठी आहे, ती तुम्हाला घट्ट पकडून ठेवते. म्हणून ते म्हणतात की ही जी मिठी एवढी घट्ट आहे, पण सद्गुरुराया तुझी जी कृपा दृष्टी आहे ना, ती इतकी सुंदर आहे, तुझी गुरुकृपा दृष्टी आहे माझ्यावर. त्यामुळे हे विषय वासनेचं जे विष आहे, जे सर्प आहे, ते विष मला बाधत नाही. काय सुंदर आहे हो. लक्षात घ्या, विषय वासनेचा दंश जरी झाला तरी तो बाधत नाही. हे नुसते अक्षर नाहीयेत, नुसते शब्द नाहीयेत, समजून घ्यायचा विचार आहे. याचा अर्थ काय, आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा विषय वासनेचा दंश होतो, पण तो दंश झाला तरी तो आपल्यापर्यंत येता कामा नये, आपल्या शरीरात भिनता कामा नये. याचा अर्थ काय, विषय वासना, विषयाविषयीची वासना जोपर्यंत आपण पूर्णपणे नष्ट करत नाही तोपर्यंत अध्यात्मातला अ सुद्धा उच्चारू नये, असं माझं मत आहे. आपल्याला तरतऱ्हेच्या वासना आहेत, तरतऱ्हेच्या. खाणं पिणं, आपलं सांसारिक लाईफ, तो भोग, तो आनंद, हे सगळं नश्वर आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत विषय वासनेची मिठी माझ्या आयुष्यात सुटणार नाही. एका ओवीमध्ये ज्ञानदेवाने मानवी जीवनातलं निखळ सत्य सांगितले. त्याने आता काय सांगितले निखळ सत्य, हे जी मिठी आहे ना, ती इतकी घट्ट आहे, ती कोणालाही सोडता येणार नाही. त्या विषय वासनेने ठरवलं तर तिला सोडता येणार नाही, इतकी ती घट्ट आहे. मग ती जर त्या मिठीतनं मुक्तता हवी असेल तर काय करायला पाहिजे? ज्ञानदेवाने एक शब्द दिलाय. काय शब्द दिलाय? गुरुकृपा दृष्टी. तुझी एक कृपा दृष्टी. म्हणजे ते निवृत्तीनाथांना सुरुवातीला वंदन करताना काय म्हणतात, की तू माझा सद्गुरू आहेस, आणि तुझ्या दृष्टीमध्ये जे प्रेम आहे ते प्रेम इतकं इतकं ओतप्रत भरलेलं आहे, जणू काही तुझी दृष्टी म्हणजे चांदण वर्षावं असं मला वाटतं. म्हणून म्हणतो की तुझी ही कृपादृष्टी माझ्यावर पडल्यावर जे विषय वासनेचं विष त्या सर्पाचं माझ्या अंतःकरणात भिनलंय
ते निर्विष होऊन जातं. अहो सोपं नाहीये. सर्प दंश करतो पण विष चढत नाहीये. लक्षात आलं का? मग त्या दंशाला काहीच अर्थ नाहीये. करून दे ना दंश, काय होत नाही मला. ही जी ताकद आहे ना, ही ताकद कुठून प्राप्त होते? तर जेव्हा जेव्हा तुमच्या मनातून विषय वासना पूर्णपणे नष्ट होईल तेव्हाच हे घडेल. म्हणून मी म्हणतो की ज्ञानेश्वरी भाष्य करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, ज्ञानेश्वरी ऐकणं हे अतिशय सोपं आहे. जोपर्यंत मला त्यातला गुढार्थ कळत नाही, जोपर्यंत कळलेला गुढार्थ माझ्या रक्ताभिसरणात मिसळत नाही, तोपर्यंत मला माऊलीची ज्ञानेश्वरी कदापि कळणार नाही. हे लक्षात घ्या, असं मला नेहमीच वाटतं. आज मी गेली 60-70 वर्ष ज्ञानेश्वरीच्या सहवासात आहे, तरी सुद्धा मला वाटतं की आपल्या काही कळलेलं नाहीये. लक्षात घ्या, इतके वर्ष अभ्यास करून, इतके वर्ष ज्ञानदेवानं भरपूर लेखन केलं, ज्ञानेश्वर भरपूर लेखन केलं, पण तरी सुद्धा माझं समाधान झालं नाहीये. कारण मला असं वाटतं की नाही, अजून तो सा सापडलेला नाही मला. कारण तो सा का सापडत नाही? माझी वृत्ती तशी नाहीये. जोपर्यंत मी विषय वाचण्यापासून पूर्णपणे अलिप्त होत नाही, तोपर्यंत मला विषय वासना, विषय व्याय मिठी. एक लक्षात घ्या, कंटाळू नका. आपल्याला ज्ञानेश्वरीतलं एक जरी ओवी समजली, नामदेवाने म्हटलेलं वाक्य लक्षात ठेवा, एक तोरी ओवी अनुभवावी, वाचावी नव्हे. नामदेवाने शब्द काय वापरले ज्ञानेश्वरीच्या बाबतीत? एक ओवी, फक्त एक ओवी. आयुष्यभर एक ओवी करा, पण ती अशी करा की तुमचं आयुष्य सगळं फुलून येईल. म्हणून त्याने का, आता आपण फक्त जर डिटेलमध्ये बोलतोय, तर मला ही संधी मिळालीये. नुसतं प्रवचन करायचं म्हणजे ओव्या वाचायच्या, अध्याय पुरा करायचा, हा माझा हेतू नाहीये. हा का वर्गपाठ नव्हे. हे माझी अशी इच्छा आहे की आपल्या ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्याची, जे कोणी ऐकतायत प्रेमाने, नंतर ज्ञानेश्वरावर प्रेम आहे, त्यांची ती रक्ताभिसरणात मिसळली पाहिजे. जोपर्यंत माऊलीची ज्ञानेश्वरी माझ्या रक्ताभिसरणात मिसळत नाही, तोपर्यंत मी आणि ज्ञानेश्वरी हे विलग आहे. मी जोपर्यंत ज्ञानेश्वरीत मिसळून जात नाही, बरं का, मी मिसळून जायला पाहिजे. तसं पाणी मिसळून जातं की नाही. समजा तळ्यातलं पाणी आहे, ते नदीत गेलं, ते जी नदी होऊन जाते. नदीचं पाणी समुद्रात गेलं, समुद्र होऊन जातो. प्रत्येक जण आपलं रूप बदलतो, कळलं का. आणि शेवटी समुद्र होऊन समुद्राचा महासमुद्र होतो, महा संबंध जलमय होऊन जात. तसं आपल्याला एकदा का विषय वाचण्याची मिठी सुटली की केवळ आनंद आहे. हे या एका ओवीतनं ज्ञानदेवानं समजावून सांगायचे. गुरुकृपा दृष्टी निर्विष करून टाकते. म्हणजे एकदा का तुम्हाला जरी विषय वाचण्याने मिठी मारलेली असली, त्या विषय वाचण्याचा दंश झालेला असला, तो दोष तुमच्या रक्ताभिसरणात आला असला, तरी सुद्धा ज्ञानदेवाने आपल्याला एक आश्वासन काय दिले की ठीक आहे, तुम्ही फक्त सद्गुरूची कृपा कशी मिळेल एवढं बघा. सगळं पूर्ण अध्यात्म, आध्यात्मिक जीवन, अध्यात्म माऊलीने एका शब्दात सांगितले, गुरु कृपा दृष्टी. बाकी काही करू नका. बाकी सगळे शब्द आहेत. शब्द शब्द आणि शब्द. शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, असं शांताबाई म्हणतात. म्हणजे काय, शब्दच आमच्या जीवनाचं जीवन आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातले जीवन शब्दच आहे. म्हणून मी जे काय ज्ञानेश्वराचं प्रेम आहे ते शब्दातनं प्रकट करतोय. शेवटी शब्दच राहतात हो. पण तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात जो ज्ञानदेव 24 तास असं आहे, वास्तव्य करून आहे, तो मी तुमच्या समोर प्रकट करू शकत नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो, मी ज्ञानेश्वर प्रेम करतो, मी ज्ञानेश्वर बोलतो, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं समजावून सांगू शकतो. याच्या पलीकडे काय करणार. शेवटी माझ्या रक्ताभिसरणाची ज्ञानेश्वरी गेली आहे, ती माझी मलाच ठाऊक आहे. आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक माऊली भक्ताची अवस्था अशी व्हावी. आणि नुसतं वारी केली, पंढरपूरला गेलं, विठोबाचं दर्शन घेतलं, एकादशी केली, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, इथे अध्यात्म संपत नाही. हे निमित्त मात्र आहे सगळं, बरं का.
हे आध्यात्मिक जीवनातली एक स्टाईल आहे, बाकी काही नाही. तुम्ही पंढरपूरला गेलात का नाही गेलात का, माझं तर असं म्हणणं आहे की तुमची मानसिक अवस्था अशी व्हायला पाहिजे की विठ्ठल तुमच्या घरी आला पाहिजे. तुम्ही कशा जाता? अशी तुमची ताकद पाहिजे. परमेश्वराला चैन पडता कामा नये, विठ्ठलाला चैन पडता कामा नये की माझा भक्त इकडे आहे, मी काय करू पंढरपुरात. अशी अवस्था जेव्हा तुमच्या प्रेमाची होईल ना, तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. मला या एका ओवीतनं फक्त गुरुकृपा दृष्टी या एका शब्दावरनं तुम्हाला इतकं सांगायचं होतं. कोणीतरी म्हणजे तरी कवणा ते तापू पोळी कैसे मी वो शोकू जाळी तरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. काय सुंदर आहे हो. तुम्हाला मी खरं सांगतो, प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. तुम्हाला वाटेल कंटाळा येईल कदाचित, कंटाळा येऊन देऊ नका. आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. एक ओवी जरी आपली 1 तासाभरात झाली तरी चालेल. आपलं असं काही कॉलेजमधला पिरियड नाहीये, या या पिरियड मध्ये 4 कविता शिकवल्या, अजिबात नाही. कवितेतला एक शब्द जरी कळला तरी मला, एक उदाहरण देतो. हे शब्दाचे माझ्या जीवीचे जीवन, हे शांताबाईंचे जे उद्गार आहेत ते मला स्वतःला लागू आहेत. काय लागू आहेत? माझं अवघं आयुष्य हे शब्दच आहे. म्हणजे काय? माझं फक्त शब्दांवर प्रेम आहे, पण कोरड्या शब्दांवर नाही. ज्या शब्दांमधून खूप प्रेम वाहत आहे, खूप प्रेम आहे, कृतज्ञता आहे, असं प्रेम मला प्रिय आहे. म्हणून या एका शब्दामध्ये माऊलीने आपल्याला काय सांगितले लक्षात घ्या. हे सगळं कुठे होतं? तुझी एक कृपा दृष्टी, हा शब्द महत्वाचा आहे. आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो, नुसते वाचू नका हो. मी आज 12वा अध्याय वाचला, मी 13वा अध्याय वाचला, मी पाठ केला. नको नको, या गोष्टीची गरज नाहीये. पाठ केलं, वाचन केलं असं नव्हे. ती ओवी तुमच्या रक्ताभिसरणात यायला पाहिजे. जेव्हा ती ओवी तुमच्या रक्ताभिसरणात येईल तेव्हा तुमचं आयुष्य पालटेल, नाही तर पालटणार नाही. नाही तर शब्द एका जागेवर आणि तुम्ही एका जागेवर, असं करू नका. पुढे ते म्हणतात तरी कवणा ते तापू पोळी, म्हणजे काय की तू जे कशी आहेस, की तुझा जो प्रसाद आहे, तुझी नजर म्हणजे काय तर प्रसाद आहे. त्याचा कल्लोळ उठलाय तुझ्या प्रसादाचा. तो प्रसाद रूपी जो कल्लोळ आहे, आणि त्या प्रसादाच्या जलाने ज्या लाटा उसळलेल्या आहेत. काय सुंदर वर्णन आहे. प्रसाद रूपी नजर आहे ना, हा प्रसाद आहे. लक्षात घ्या, सद्गुरूची प्रेमळ नजर शिष्याने टिपणं हाच मोठा योग आहे. खूप लोकांना कळतच नाही की आपल्याकडे गुरु प्रेमाने पाहतोय. काय माहित नसतं, काय नाही. असं नाही हो. ज्ञानेश्वरी इतकी सोपी नाहीये. ती कठीण पण नाहीये, पण सोपी पण नाहीये. ती लाईटली घ्यावी असा विषय नाहीये. प्रत्येक शब्द जो आहे माऊलीचा अभ्यास विषय आहे असं मला वाटतं. तर ते काय म्हणतात, तरी कवणा ते तापू बोळी कैसे मी वो शोकू जाळी तरी प्रसाद कल्लोली पुरी येसे. त्यांनी असं म्हटलंय की हा जो प्रसाद रूपी तुझा कल्लोळ आहे, मला तो प्रसाद मिळाला नजरेचा, तो जो कल्लोळ उठलाय त्या प्रचंड लाटांनी तुझ्या स्नेहाला जर पूर आलाय. काय बघा, खूप समजून घेण्याचं काय. प्रसाद काय आहे? गुरुंनी प्रसाद काय दिले शिष्याला? प्रसाद म्हणजे काही शिरा दिलाय का? नाही नाही. नजर रूपी प्रसाद. कठीण आहे समजून घ्यायला हो. त्या गुरुची जी दृष्टी आहे, प्रेम आहे, तो शिष्यासाठी सर्वोत्तम प्रसाद आहे. आता गुरु जेव्हा तुमच्याकडे प्रेमाने पाहतो अतिशय, तर ते जे नजर आहे त्याचं वर्णन करता येत नाही हो. चांदण्या बरसत आहे तुमच्या अंगावर, काय वर्णन करणार? बस छान आहे, काय पुढे काय बोलणार? तो अनुभवण्याचा विषय आहे. तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, तुम्ही पोटभर खाता. तुम्हाला आई काय विचारते, कसा वाटला? छान झालं. काय बोलणार? काय बोलायचं काय? आनंद ही गोष्ट अशी आहे की त्याला व्याख्या नाही.
आनंद ही गोष्ट अशी आहे की त्याला शब्द नाहीत, तो फक्त प्रकट होतो. तुम्ही बघा, एखादा मनुष्य कृतज्ञतेने तुमच्याकडे पाहतो, त्याचं तुम्ही छान काम केलंय, मनापासून केले, तो तुमच्याकडे कृतज्ञ नजरेने बघतो. ती जी नजर आहे त्याचं वर्णन कसं करणार? ती कृतज्ञताची नजरात फिरली त्याच्या. हा प्रसाद आहे. तो प्रसाद त्याने आपल्याला दिलाय. सत्प्राणाचा प्रसाद द्यावा ना, तसा नजरेचा प्रसाद दिलाय, प्रेमाचा प्रसाद दिलाय. माझ्या गुरुने माझ्याकडे इतक्या प्रेमळ नजरेने पाहिलंय की असा प्रसाद जगात नाहीये. म्हणजे माऊलीची भावना बघा, सद्गुरु विषयकची माऊलीची जी भावना आहे ती पाहण्यासारखी आहे. तर म्हणते तरी कवणा ते पोळी, ते म्हणतात की हा प्रसाद रूपी जो कल्लोळ उठलाय ना, त्या तुझ्या स्नेहाला जर पूर आला, तुझ्या स्नेहाला पूर आलाय. कसा आलाय बघा, कशाने? तुझी नजर हा जो प्रसाद आहे, त्या प्रसादाचा पूर, स्नेहाला पूर आलाय. आणि त्यामुळे काय झालंय, ती नजर एकदा का शिष्याच्या सर्वांगावर पडली की तो आपोआप विषयामुक्त होतो. काय सुंदर आहे हो. गुरुची गुरुने त्याच्याकडे इतक्या प्रेमाने पाहिलंय, कळलं का, इतका प्रेमाने की त्याला वर्णन करता येत नाही. एक एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे, वेन हार्ट इज फुल लिप्स रिफ्यूज टू स्पीक. जेव्हा हृदय भरून येतं तेव्हा ओठ बोलत नाहीत. लक्षात घ्या, जेव्हा ओठ बोलतात तेव्हा हृदय बोलत नाही. आता लक्षात आलं का? त्याचं उत्तरार्ध आहे. पहिलं पूर्वार्ध काय, वेन हार्ट इज फुल, जेव्हा हृदय भरून आलेलं असतं तेव्हा ओठ बोलत नाही. ओ लिप्स रिफ्यूज टू स्पीक. एकदा का तुमचं हृदय आनंदाने भरून आलं की ओठ म्हणतात मी आता काही बोलणार नाही, काही बोलणार नाही, माझं काम संपलं. किती सुंदर, किती सुंदर भावविश्व आहे मला सांगा. त्याने म्हटलंय, त्याने असं पुढे म्हटलंय की तुझा जो प्रसाद रूपी कल्लोळ आहे, त्या आणि त्याचा जो जल आहे, प्रसादाचं जे जल उसळलेलं आहे, त्या जलामुळे काय झालंय, तुझ्या स्नेहाला पूर आलाय. काय म्हणजे स्नेहाला पूर येणं, ही कल्पना आपण करू शकतो का? प्रेमाला पूर येणं. कुठलं प्रेम? निस्सीम प्रेम, विषय विरहित प्रेम, आसक्ती विरहित प्रेम. कसली आसक्ती नाही, फक्त प्रेम. जशी आई मुलावर प्रेम करते, काही आसक्ती नाही हो, काही नाही. शी जस्ट लव्स. म्हणजे काय, तिचं मुलावर आईचं इतकं प्रेम असतं की ते काही सांगतच नाही, तिला काही बोलायची इच्छाच नसते, तिला माहितीये. तर तू आम्हाला तुझ्या नजरेने पोचतोयस. लक्षात आलं का? ही कल्पना आपल्या कळली पाहिजे. गुरुचं प्रेम आहे ना, ते पुरासारखं वाहत आहे नजरेतून, आणि त्या ह्याच्यात आम्ही वाहून चाललोय अक्षरशः. आणि म्हणून ते म्हणतात की तुझी गुरुराया, तुझी दृष्टी इतकी शुद्ध आहे, इतकी पवित्र आहे की मला अतिशय आनंदाचा वर्षाव होतो माझ्याकडे. गुरुकृपा दृष्टीमुळे आनंदाचा वर्षाव होतो, ही संकल्पना आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आनंदाचा वर्षाव कधी होतो? तुमच्या वैयक्तिक इच्छा पूर्ण झाल्या तर. तो जो आनंद आहे, तो आनंदाचा पूर आहे, तो कधीतरी संपणार आहे हो, तात्पुरता आहे तो. पण गुरुकृपा दृष्टी, गुरुची तुमच्यावर कृपा झाली आहे. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की गुरुप्रेमाचा अनुभव आपण घेतलेला असेल तर गुरुकृपा दृष्टी शब्दाचा अर्थ कळणार नाही, कळणार. नुसता शब्द नाही येतो, त्या पाठीमागे खूप गुढार्थ आहे. आणि हे प्रेम माऊलीने काय व्यक्त केलं, तर सद्गुरू निवृत्तीनाथांचं प्रेम ज्ञानदेवांवर तसं होतं. आपल्या मुलासारखं प्रेम होतं. खरं म्हटलं तर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांच्यात वयात 2 वर्षाचं अंतर आहे फक्त. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांपेक्षा 2 वर्षांनी मोठे. म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरांनी नेवाशाला गीता भाषाला मांडी ठोकली गोविंदराजाच्या मंदिरामध्ये, तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती
की आपल्या मुखातून फार मोठा चमत्कार, विश्व चमत्कार बाहेर पडणार आहे, काही माहित नाही. कारण वाईट व्हायचं कारणच नाही. ते सारखं म्हणतात मी बोलतच नाही, माझा गुरु बोलतोय. आपल्याला ज्ञानेश्वरीतून अर्थ नाही समजला तरी कळेल, पण निदान पक्षी आपल्याला एवढं तरी कळायला पाहिजे की गुरुकृपा ही जगातली सर्वश्रेष्ठ कृपा आहे. या दोन ओवीतनं मला काय अर्थ कळला, तर हा एवढाच अर्थ कळला की गुरुची कृपा होणं, मुख्य म्हणजे गुरुकृपा होण्यासाठी तुम्हाला सद्गुरू लाभावे लागतात. इतकी सोपी गोष्ट नाहीये. सद्गुरू म्हणजे वाण्याच्या दुकानातले माल आणायचा नाहीये. सद्गुरू शोधावे लागत नाहीत. सद्गुरू शिष्याला शोधत येतात, कारण त्यांना आदर्श शिष्य पाहिजे असतो. शिष्य कधी गुरु शोधत जात नाही हो, कारण गुरुला त्याच्या लेवलचा शिष्य पाहिजे असतो, ज्याला ज्ञान दिल्यावर तो ग्रहण करेल. हे लक्षात घ्या. गुरु शिष्य नातेमधला महत्वाचा भाग काय आहे की शिष्याला जेवढी गुरुची आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त गुरुला शिष्याची आवश्यकता आहे. कारण त्याला आपलं सगळं ज्ञान अर्पण करायचं असतं. पण ते ज्ञान त्याला अर्पण करायचं, त्याची शक्ती, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती प्रचंड पाहिजे हो. कळलं का? तो काय मॉन्टेसरीचा वर्ग नाहीये, BA कॉलेज मधला वर्ग नाही, शाळेतला वर्ग नाहीये. गुरु शिष्य नातं हे अपूर्व आहे. आणि हे गुरु शिष्य नातं जेवढं निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवाने आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रकट केलं, तेवढं तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. एक लक्षात घ्या, निवृत्तीनाथ फक्त 2 वर्षांनी मोठे, जास्त नाही. कळलं का? पण ज्ञानदेवानी त्यांना गुरुपद दिलंय. कळलं का? कारण एक लक्षात घ्या, असं म्हणतात की ती निवृत्तीनाथ हा शिवाचा अवतार होते आणि ज्ञानदेव स्वतः महाविष्णूचा अवतार होते. दोघे अवतारी पुरुषच होते. दोघेही काही ईश्वरी कार्य करण्यासाठी 13व्या शतकात आळंदीत आले. आपल्या गावाला जन्म घेतला, आळंदीत आयुष्य काढलं आणि आपलं कार्य संपल्यावर निरोप घेतला जगाचा. तेवढं मोठं काम आहे. आपलं काम संपल्यावर आपण या जगाचा निरोप घ्यायचा. आपण लोकांना नकोसे होऊ नये. आपलं कसं आयुष्य आहे, आपण शेवटी लोकांना नकोसे होते, जा बाबा आता कटकट झाली, खूप झालं, असं नाहीये. जेव्हा तुम्ही हवे असे वाटता तेव्हा तुम्ही तुमचं जीवन संपवून टाकता. त्यामुळे तुमची चटका लागतो. हा ज्ञानदेव जाऊन समाधी घेऊन 700 वर्ष झाली. 500 वर्ष उलटून गेली, 725 वर्ष झाली. आजही आपण ज्ञानदेवाला विसरलो नाही, ज्ञानेश्वरीला विसरलो नाही, अमृतानुभवाला विसरलो नाही, चांगदेव पासष्टीला विसरलो नाही, हजारभर अभंगाने विसरलो नाही. 700 725 वर्ष हे ग्रंथ आपल्यापर्यंत हस्तलिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहेत. हे सगळं काय सांगतोय की ज्ञानदेवाने गुरुकृपा दृष्टीमधून आपल्या सगळ्या आध्यात्मिक जीवनाचं रहस्य सांगितलंय. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे ज्ञानदेवाने आपलं आध्यात्मिक आयुष्य किती संपन्न आहे हे एका ओवीतने सांगितलं. एका ओवीपेक्षा एका शब्दातनं सांगितलं. तो शब्द कुठला आहे? गुरुकृपा दृष्टी. माझ्या दृष्टिकोनातनं ज्ञानेश्वरीतला सर्वोत्तम शब्द आहे. हा शब्द ज्ञानदेवानी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात निवृत्तीनाथांसाठी उच्चारला होता. कळलं का? तुझी कृपादृष्टी आहे बाबा, मला काय येतंय, मी लहान आहे तुझ्यापेक्षा. पण लक्षात घ्या, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवानं गीता भाष्य करण्याची आज्ञा केली आहे, विनंती नाही, आज्ञा केली आहे. कारण त्यांना माहिती होतं की ज्ञानदेवांचा हा अवतारी जन्म गीता भाष्यासाठी आहे. कळलं का तुम्हाला? अहो, वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर भाष्य करणं सोपी गोष्ट आहे का हो? भगवंताने कुरुक्षेत्राला गीता सांगितली तर भगवंताचं वय 100च्या पुढे होतं. ज्ञानदेवाने गीता भाष्य केलं तर ते 16 वर्षाचे होते हो. पण कसं त्यांनी केलं असेल, मला खूप आश्चर्य वाटतं. आपण मनाने ते आळंदीला त्यावेळेस जायला पाहिजे. कसे बसले असतील ज्ञानदेव, कसे बोलत असतील, कसे लोकांशी संवाद ठेवत असतील, कसं त्यांचं प्रेम भरलं आयुष्य असेल. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानदेवांचं आयुष्य हे अपूर्व आहे. जगातलं एकमेव उदाहरण आहे ज्ञानेश्वरी. तर आता परत पुन्हा आपण ज्ञानेश्वरी करूया.
ते म्हणतात की तुझा प्रसाद रूपी कल्लोळ नजरेतनं जो प्रसाद देतोय तो कल्लोळ कल्लोळ उठल्यावर मला काय कमी पडतंय? तू आहेस ना माझ्या मागे, तू आहेस ना, तू आहेस ना, बस. जसं ज्ञानदेव निवृत्तीनाथांना म्हणतायत तसं तुम्ही आम्ही पण आपल्या आयुष्यात एक तरी निवृत्तीनाथ पाहिजे, की आपण म्हटलं पाहिजे आहेत आहेत माझ्या मागे आहेत. किती सुंदर. असं फक्त मुलगा आईला म्हणू शकतो, पण आई जेव्हा मुलाच्या मागे उभी राहते तेव्हा तिचं काहीही नसतं, तिला फक्त त्याचं त्याला प्रेम द्यायचं असतं. मुलगा प्रेमाची म्हणजे मुलाकडनं ती प्रेमाची अपेक्षा सुद्धा करत नाही. इतकं निरपेक्ष आईसारखं प्रेम कोणी करत नाही. तसं भगवंताने अर्जुनावर निरपेक्ष प्रेम केलं. कळलं का? अशी काय अर्जुनाने उपासना केली होती म्हणून कृष्णाने सगळं आयुष्य त्याला द्यावं? माहित नाही आपल्याला. काय केलं? कळलं का? असं काही महाभारतात उल्लेख नाहीयेत, पण तरी सुद्धा अर्जुन हे कृपेचं लेकरू आहे असं म्हटलं ज्ञानेश्वर. म्हणजे ज्ञानेश्वर हे निवृत्तीनाथांच्या कृपेचं लेकरू आहे. म्हणजे ज्ञानदेवाना निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू लाभला म्हणून त्यांच्या हातून गीता भाष्य झालं. अशा अनेक अनेक ओव्या आहेत. आपण सगळ्या ओव्या करणार नाही आहोत. त्यातल्या काही ओव्या सोडून पुढचं सांगतो. फार सुंदर होय. म्हणून हे साधका तू माऊली. आता परत गुरुचं कौतुक आहे. मध्ये सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या गुरुप्रेमाने ओथंबलेल्या आहेत. पण ही जी ओवी आहे ती मला महत्वाची वाटते. काय ओवी? सद्गुरुराया निवृत्तीनाथांना आपल्या सद्गुरूंना म्हणतायत ज्ञानदेव, सद्गुरुराया तू कसा आहेस? तू जे जे म्हणून साधक आहेत, जे जे म्हणून त्या सगळ्यांची तू माऊली आहेस. म्हणजे गुरुला माऊली पद ज्ञानदेवाने दिले बरं का. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी ह्या पाऊली. म्हणजे काय की सगळं जे काही पवित्र आहे, शुद्ध आहे, जे जे काही ज्ञान आहे, जे जे काही भक्ती आहे, जे जे काही निष्काम कर्मयोग आहे, सगळं हे सगळं काय आहे तर तू साधकांची माय माऊली आहेस. तू आई आहेस सगळ्यांची आमच्या. म्हणजे निवृत्तीनाथांना ज्ञानदेवाने त्यांचे सख्खे मोठे भाऊ आहेत, पण ते काय म्हणतात? गुरु आहेत, पण तरी काय म्हणतात? तू गुरु माऊली आहेस. हा गुरु माऊली शब्द आपल्याला ज्ञानेश्वरीतनं मिळतो. आपण नाही का म्हणतो माझे गुरु माऊलीकडे गेलो होतो असं आपण सहज म्हणतो आज. हा शब्द कुठून आला गुरु माऊली? हा शब्द ज्ञानेश्वरीतून आले. म्हणून ते म्हणतात की तू साधकांची माय माऊली आहेस. आम्ही जे साधक लोक आहोत सद्गुरुराया त्यांची तू आई आहेस हो. आणि तुझं आम्ही लेकरू आहोत. आमच्या हातून काही चुका झाल्या तरी तू माऊली असल्यामुळे तू आम्हाला सांभाळून घेतेस. आम्हाला रागे भरत नाहीस. आम्हाला प्रेमाने परत जवळ घेतेस. पुन्हा समजावून सांगतेस काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. मी आहे ना हा शब्द फक्त आई आपल्या मुलासाठी उच्चारते. मी आहे, काळजी करू नको. 90 वर्षाची म्हातारी 60 वर्षाची आपल्या म्हाताऱ्या मुलाला समजावून सांगते काही संसाराच्या कटकटीमुळे तो खूप वैतागलाय बरं का. तो आपल्या आईकडे जातो 90 वर्षाच्या. ती त्याच्या पाठीवरनं हात फिरवते प्रेमाने आणि काय म्हणते, अरे काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. 90 वर्षाची म्हातारी 60 वर्षाच्या वृद्धाला सांगते काळजी करू नकोस, मी आहे. हा जो मी आहे ना हा शब्द आपल्याला ज्ञानेश्वरीतनं मिळालाय. आपण नेहमी म्हणतो मी आहे, काळजी करू नकोस. आपण पण आपल्या आयुष्यात म्हणतो ना. हा शब्द कुठून आला, ही भावना कुठून आली? ज्ञानेश्वरीतनं आली. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवाना च्या ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळे संदर्भ आले. तर ते काय म्हणतात, तुझी कृपा दृष्टी लाभलेल्या सद्गुरु माते. सद्गुरु माते शब्द वापरलाय. सद्गुरु माते म्हणजे तू माझी आई आहेस सद्गुरुराया. माते तुझी माझ्यावर सावली पडली आहे. कसली सावली पडली आहे? प्रेमाची सावली पडली, ज्ञानाची सावली पडली, निष्काम कर्मयोगाची सावली पडली, तुझ्या प्रेमाची. तर तुझी सावली पडली, त्या सावलीत मी वाढतोय.
म्हणून मी या सावलीला कदापिही विसरणार नाही आणि सावलीच्या बाहेर जाणार नाही. कारण ही सावली हेच माझ्या आयुष्याचं इप्सित आहे. ही सावली मला मिळायला पाहिजे. कळलं का? ही सावली मी कधी सोडणार नाही. कळलं का? म्हणजे ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या या गुरुशिष्य नातेसंबंधात हा विचार फार महत्वाचा दिलाय की शिष्याने आपल्या गुरुला सांगायला पाहिजे काय, मी तुझी सावली सोडणार नाही, मी तुझ्या पायाशीच राहणार. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे शिष्य बराच काळ त्या गुरुकडे राहिला की त्याला वाटायला लागतं की मीच गुरु झालोय. चुकीचं आहे. शिष्य हा शिष्यच असतो. तर तो शिष्य पण कधी संपत नाही. त्याला गुरुपद नकोच असतं, कारण त्याला एक गुरुपद मिळालेलं आहे आणि त्याला माहिती आहे की असं गुरु होणं सोपं काम नाहीये. म्हणून तो म्हणतात ही सावली आहे, गरज सावली. तशी भर माध्याने वडाच्या सावलीत जर तुम्हाला जागा मिळाली बसायला तर तुम्हाला थंडगार वाटतं ना, तसं गुरुच्या प्रेमाच्या सावलीत बसायला मिळणं यासाठी सुद्धा शतजन्माचं भाग्य लागतं. हे नुसते शब्द नाही आहेत. हे नुसते शब्द नाही आहेत. हा भाव आहे आणि हा भाव सत्य आहे. मला माझ्या गुरूंची सावली मी सोडणार नाही. मी माझ्या गुरूंचे चरण सोडणार नाही. त्यांच्या चरणाशीच मी माझा माथा ठेवणार. त्यांच्या चरणाशीच मी राहणार. त्यांचीच मी फक्त सेवा करणार. पहिल्या 8 ओव्यामधून गुरु शिष्य भाव ज्ञानदेवाने वेगवेगळ्या संदर्भात दिलेला आहे. आपण सगळ्या करू शकत नाही तर मला वाईट वाटतं. सत्य सांगायचं म्हणजे प्रत्येक ओवीवर बोलायला पाहिजे. कुठली ओवी टाळता कामा नये आपण, कारण त्या प्रत्येक ओवीचा काहीतरी संदर्भ आहे हो. ती ओवीसाठी ओवी नाहीये. मग शेवटी ते काय म्हणतात, हा महत्वाचा मुद्दा काय सांगितला गुरुरायाला की गुरुराया तुझी घनदाट सावलीचा जो मला आनंद मिळतोय तो मग आयुष्यभर सोडणार नाही. तर अशी सावली एक आईच्या सहवासात मला मिळाली आणि त्याच्यानंतर गुरुराया मोठेपणे मला तुझी सावली मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय, आध्यात्मिक जीवनामध्ये पहिली आपली जन्मदात्री भेटते, ती तुमची सगळी निगराणी करते आणि त्याच्यानंतर मोठ्या आयुष्यात तुम्हाला सद्गुरू माऊली भेटते आणि ते पुढचं सगळं आयुष्य ती पेरून टाकते. म्हणजे पहिल्या 8 ओव्यांमधून ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायामधून ज्ञानदेवाने आपल्याला गुरुप्रेम कसं असतं, गुरु ही साधकाची माऊली कशी असते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे 12वा अध्याय हा जो भक्तियोग आहे, त्या भक्तियोगाचा गाभा काय आहे, भक्ती कसली, गुरुभक्ती, बस, बाकी काही नाही. आपण आपल्या जीवनावर भक्ती करतो, आपल्या आयुष्यावर प्रेम करतो, तसं करू नका. आपण आपल्या गुरु जो आहे, सद्गुरु जो कोणी आहे, ज्याला आपण नेमलंय, त्याच्या सहवासात आपली प्रगती होतीये, आपलं भक्ती वाढते, आपलं ज्ञानोत्तर भक्ती वाढते. नुसती भक्ती नव्हे, ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानाने भरलेली भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. ती गुरुमुळे मला मिळाली, नाही तर मला मिळाली नसती. म्हणून ते म्हणतात की जी सावली मला तिची मिळाली, प्रेमळ सावली आहे, इतकी घनदाट सावली माझ्या आयुष्यात कधी आली नाही. किती तप्त ऊन असो, ही सावली जी आहे, त्या सावलीत जे सुख आहे ते मला कधीही मिळणार नाही. म्हणून मी ते म्हणतात, म्हणून साधका तू माऊली, म्हणून माझ्यासाठी नव्हे, जे जे साधक आहेत त्यांची तू गुरु माऊली आहेस. म्हणजे गुरु एक असतो, शेकडो शिष्य असतात, कळलं का? नाही तर सगळ्यांची माऊली एकच. सगळे शिष्य कुठून कुठून आलेले असतात, पण माऊली कोण? गुरु माऊली, बाकी कोण नाही. आणि गुरु माऊलीच्या आज्ञेत राहतात. पूर्वीच्या काळी शिष्य लोक गुरुकडे आश्रमात राहत असत, तर गुरुपत्नी त्यांना सर्व प्रकारची घरातली कामं सांगायची. पण एवढी फौज, वानर फौज पाळायची, जंगलात जाऊन लाकडं आणा, अमुक आणा, तमुक आणा, आणि ती माणसं प्रेमाने करायची. कारण गुरुपत्नी ही गुरु इतकीच महत्वाची होती, कारण ती गुरुला सांभाळायची, त्यापेक्षा सुद्धा ती शिष्यांना पण सांभाळायची. म्हणून ते म्हणतात, गुरुराया तुझी जी घनदाट सावली मला मिळाली, मी ती कदापि विसरणार नाही.
इथे आपल्या 8 ओव्या संपल्या. नमस्कार काका, आपण खूप छान बोललात. आम्ही सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. वाटलं का? आपला अप्रतिम सुंदर, अप्रतिम सुंदर. हा, एक एक शब्द हा पण तुमचं दर्शन मुक्त्यासारखा. इकडे झालं नाही. तुमचं दर्शन इकडे झालं नाही. नाही काका, नाही आम्ही इथेच बोलताय आहोत ना? आणि ऋषालीमुळे नाही हा नाही, ते योग काय आला की स्वामींची कृपा काकांपर्यंत. आहे, कृपा आहे. नाही नाही, काकांमुळे. माझ्यामुळे नाही. नाही म्हणून काय झालं, 12वा अध्याय ना तो भक्ती योग आहे. अच्छा. त्या भक्ती योगाची सुरुवात पहिले 8 ओव्यामधनं आहे. हा. त्या भक्तीमधनं आपण काय समजून घेतलं की गुरु ही माऊली आहे आपल्या आयुष्यात. सद्गुरू एकच असतो, जास्त नसतात. काही म्हणतात हा माझा विद्यागुरु आहे, हा माझा अमुक गुरु आहे. हे सगळं खोटं आहे. एकच गुरु, विद्यागुरु म्हणजे कोण? जो तुमचं सगळं आयुष्य पांघरतो, तुमचं सगळं आयुष्य फुलवतो, तो गुरु. आणि असे गुरु मिळणं फार कठीण गोष्ट आहे. प्रेमळ गुरु भेटणं, त्याचा काही स्वार्थ नसतो, काही नाही. तो फक्त द्यायचं. तो म्हणतो बरं लुटा, पाहिजे तेवढं घेऊन जा. किती लुटला तरी मी कमी पडणार नाही. अशी गुरुची अवस्था असते. असा गुरु ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. त्यांचा गुरु तसा होता, निवृत्तीनाथ तसा होता. किती घ्या, 2 वर्षांनी फक्त मोठा आहे निवृत्तीनाथ. पण ज्ञानदेवांनी आपलं जे गुरुप्रेम प्रकट केलंय ते जगात दुसरा कोणीही केलेलं नाही. बघा तुम्ही, इतकी माणसं पाहिली, इतके गुरु शिष्य रात्रीच्या जोड्या पाहिल्या, तर असा कोणी बघितला नाही. तुम्ही बोला आता, मीच बडबडत बसलो. 81 लोक होते वृषालीताई. किती? 81. 81 लोक होते आणि खूपच सुंदर झालं. काकांना सांग, असं वाटतच नव्हतं की 81 इयर्सची व्यक्ती कोणी बोलतायत. असं वाटत होतं की यंगच माणूस बोलतायत आणि इतकं छान त्यांचं बोलणं होतं. छान खूपच असतं छान. त्यांचं. सांगते त्यांना, सांगते अतिशय त्यांना. अतिशय सुंदर होतं आजचं प्रवचन. अतिशय सांगते सुंदर सगळं. होतं. सगळ्यांना आवडले, खूप सगळ्यांना आवडले, मंत्र सगळे सांगतायत छान आहे. मंत्रमुग्ध झालो आम्ही अगदी. सगळ्यांना खूप आवडलं, खूप छान झालेलं आहे. छान झालं ना, छान सांगतात ते. माऊली त्यांचा श्वास आहे. ते किती बोलायला, अजूनही किती तासन तास बोलू शकतात, पण आपली वेळ मर्यादित असते ना. हो हो. आपल्यालाही सकाळची वेळ असते, त्यामुळे ते किती तास बोलू, तासन तास बोल. आम्ही तर किती किती तास ऐकत बसलोय. एक ओवी आम्ही 2-2 तास ऐकायचे. एका ओवीवर 2-2 तास आम्ही ऐकायचो. ऐकतच बसावं वाटत होतं. हो, इतकं तसंच होतं. आम्हाला आलो की 2-2 तास एक ओवीवर ऐकावायचे. आता ते थकलेत तसे, पण आज पण त्यांनी खूप सुंदर केलं त्या मानाने. छान हो, झालं. गाणं आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं हृदय भरून येतं तेव्हा ओढ बोलत नाही. काय सांगितलं त्याने, खरंच आहे. अप्रतिम अप्रतिम. गुरुकृपा माऊली. सगळ्यांना विनंती करते की तुम्ही 4 ओळी तरी काकांसाठी जरूर लिहून कळवा. हो हो. म्हणजे काकांपर्यंत तुमचे सगळ्यांचे मेसेजेस जातील. जसं ऋषालीने आपल्याला सगळ्यांना आज काकांचं दर्शन ऋषालीच्या माध्यमातून घडलं आणि आपण त्यांना ऐकू शकलो. तुम्ही अनुभव घेऊ शकता की 70 वर्ष ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींवर अभ्यास केला आणि त्यांचा श्वासच ज्ञानेश्वर माऊली आहे, तर ते किती सुंदर त्यांची वाणी आहे ना, अगदी अमोघ वाणी आहे. त्यांनी थांबूच नाही असं झालं होतं. असं मास्टर, काकांची खरं तर तब्येत ठीक नव्हती, पण तरीही ते आपल्याशी संवाद साधत होते. त्याच्यामुळे 4 ओळी तरी त्यांच्यापर्यंत आपण जरूर पोचवूया. आता ध्यान घेऊया, कारण ऑलरेडी 9:41 झालेत. एक 10 मिनिटाचं ध्यान असेल आणि त्याच्यानंतर आपण रजा घेऊ. थँक्यू मास्टर्स. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. आज एकादशी आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची जयंती सुद्धा आपण साजरी करतो आहोत. तर ही ऊर्जा प्रचंड आहे. एकदम शांत व्हा. या 10 मिनिटात पूर्णपणे शरण या ज्ञानेश्वर माऊलींना. आपण त्यांना प्रार्थना करूया की आसक्ती, विषय वासना आणि जे काही दुर्गुण आहेत, कळत नकळत माझ्यात निर्माण झालेले, ते सगळे माऊली तुझ्या कृपेनं दूर झालेले आहेत. दिवसेंदिवस मी स्वच्छ होतोय, अगदी मानस सरोवराच्या पाण्यासारखे. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत.
प्रत्येक श्वासातून माऊलींचं नामस्मरण आपल्याला होतंय. आपल्या स्पंदनातून माऊली प्रगट होते. डोळ्यातल्या आसवातून माऊली, रंध्रारंध्रात आपल्या शरीरात माऊली, एकदम शांत. माऊली आपल्या समोर आहे आणि मोगऱ्याच्या फुलांची ओंजळ आपण माऊलींच्या पावलावर वाहिली आहे. त्याचा सुगंध सगळ्या दूर पसरलेला आहे. माऊलीचा सुगंध चराचरात आहे. फील करा मास्टर्स, ही ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. माऊलीचं रूप तरी किती सुंदर. गोरी पान पावलं, नाजूक सुंदर, भगवे वस्त्र, त्यांच्या हृदयातून असंख्य प्रकाशाची किरणं आपल्यापर्यंत पोचतात आहे. प्रेम, माया, दया, करुणा, वात्सल्य काय आहे ते आज आपल्याला कळतंय अगदी पहिल्यांदा. माऊलीच्या डोळ्यातलं प्रेम, हळूच गळणारी आसवं, त्यांची करुणामयी नजर, चेहऱ्यावरचं तेज, साक्षात भगवंत आपल्या समोर आहेत. आणि त्यांचा जो हात त्यांनी आशीर्वादासाठी उभारलाय, त्यातून अनेक प्रकाशाची किरणं आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण देहभर पसरली आहेत. या आशीर्वादानं, या सुगंधानं न्हाऊन जा मास्टर्स. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा
मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मास्टर्स, आपल्या जवळच्या मोगऱ्याच्या फुलांची जी ओंजळ आहे ती माऊलींच्या चरणावर आपण ठेवली आहे आणि आपलं आज्ञाचक्र माऊलींच्या पावलावर. पूर्णपणे या ऊर्जेशी एकरूप होऊन जा. आजपासून या क्षणापासून आपलं आयुष्य संपूर्णपणे बदललेलं आहे. जे काही बोलवून घेतात आहे ते माऊली. त्यांचा हात आपल्या मस्तकावर. चेतने तिकडे यावं मास्टर्स. ज्यांना आवाहन केलं होतं त्या माऊलींची मी रजा मागते आणि आपल्याला विनंती करते की चेतने तिकडे यावं. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. मास्टर्स, या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतं आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, गाई वासरं, इथल्या मुली, स्त्रिया सगळे सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, आपली रजा मागते कारण ऑलरेडी 9:52 झाले. आपल्याला पण शाळा, कॉलेजेस आहे, दीपालीताई जायचं आहे ना. आणि त्यातही आपली दीपालीताई हसत असते. चला, मी सगळ्यांची रजा मागते. आपण न विसरता काकांपर्यंत जरूर आपल्या भावना पोचवा. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. जय श्रीराम. जय श्री